वसई विरार शहराला पूरस्थितीचा धोका। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। प्रत्यक्ष पावसाळा सुरू झाला आहे। पुढचा 1.5 महिना वसईच्या जनतेसाठी कधीही काळ रात्र ठरू शकते। पाऊस थोडाफार पडला तरी वसई विरार शहराला पूरस्थितीला सामोरे जावे लागणार आहे। हे संकट केवळ वसई विरार शहर महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांचा लुटमारीचा कारभार आणि वसई विरार शहरातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांची बघ्याची भूमिका यामुळे निर्माण झालेली आहे। वसई विरार शहर नियोजनाचे आणि बांधकामांचे सर्व नियम पायदळी तुडवून वाढत आहे। यावरील अधिक तपशील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। वसई विरार शहराला पूरस्थितीमध्ये लोटण्यात बिल्डरांचा मोठा हिस्सा आहे आणि अशा बिल्डरांच्या मागे बहुजन विकास आघाडी उभी आहे। प्रत्यक्ष पुराचे पाणी लोकांच्या घरात घुसल्यानंतर बहुजन विकास आघाडी खिचडी वाटप आणि भोजनाची व्यवस्था करून जे प्रसिद्धी माध्यमांमध्ये नाटक उभे करते ते आता वसईकर जनतेला समजलेले आहे। प्रदीर्घ काळ वसई विरार शहर पूर परिस्थितीत बुडत आहे। बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी वसई का बुडते आणि पर्यायी मार्ग म्हणून काय काम करायचे यावर कुणीच ठाम अशी भूमिका घेतली नाही। खुद्द हितेंद्र ठाकूरांनी नाले सफाईची पाहणी केली, ती सुद्धा विरारमध्ये। उर्वरित वसई नालासोपाराच्या नाले सफाईशी हितेंद्र ठाकूरांचा काही संबंध नाही का? संपूर्ण वसई विरार शहराच्या नाले सफाईवर आणि उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर हितेंद्र ठाकूर ठामपणे भूमिका घेऊ शकत नाही, कारण वसई विरार शहराला बुडवणाऱ्या बिल्डरांना नाराज करण्याची हिंमत हितेंद्र ठाकूरांमध्ये नाही। याचाच फायदा वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार घेत आहेत। वसई विरार शहराला पूर परिस्थितीचा वेढा पडल्यानंतर आयुक्त अनिल कुमार पवार यांनी पोचलेले पत्रकार पुढे येणार, तेच प्रशासनाची बाजू मांडणार। पावसाची वेळ आणि भरतीची वेळ आणि उधाणाची वेळ एकच होती। त्याच वेळी सूर्या धरणाचे अधिक दरवाजे खोलण्यात आले, त्यामुळे वसई विरार शहरात पाणी अडून राहिले अशी बतावणी आयुक्त अनिल कुमार पवार यांनी पोचलेल्या पत्रकारांकडून होणार आहे। प्रत्यक्षात नाले सफाईच्या नावाखाली आयुक्त अनिल कुमार पवार यांनी हात सफाई केलेली आहे। पुणे, नाशिक या ठिकाणावरून सोबत आणलेले ठेकेदार पोचता आले पाहिजे आणि आपल्या मनमानी कारभाराला विरोध होता कामा नये म्हणून विरोधी पक्षातील आणि सत्ताधारी बहुजन विकास आघाडीतील 2-4 नेत्यांना कामे देऊन खुश करता आले पाहिजे म्हणून आयुक्त अनिल कुमार पवार यांनी नाले सफाईची मोहीम राबवली। निरीच्या आणि IITच्या अहवालाचा संदर्भ देऊन सन सिटी आणि एव्हरशाईनच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढवली। त्यात काही ठेकेदार खुश केले, परंतु त्या कामामुळेच आज वसईला अधिक पूर परिस्थितीचा धोका निर्माण झालेला आहे। वसई विरारमधील एकाही विरोधी पक्षाच्या नेत्याने किंवा पक्षाने पूरस्थिती संदर्भात खरी, टोकाची आणि प्रामाणिक भूमिका मांडली नाही। बेकायदा बांधकामे, घरपट्टी आकारणी आणि बोगस ठेकेदारी यातून फक्त पैशाची वसुली करणारे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त हे पूर परिस्थितीमध्ये वसईकर जनतेच्या सोबत नसतात। हे भयान वास्तव वसईकर जनतेने यापूर्वी अनेक वेळा पूर परिस्थितीमध्ये अनुभवलेले आहे। सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे केवळ राजकीय फायद्यासाठी राजकारण करण्याचे धोरण आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचे आर्थिक हितसंबंध जोपासण्यापुरते राजकारण करण्याचे धोरण याचा फायदा घेऊन आयुक्त अनिल कुमार पवार वसई विरार शहरात लुटमारीची मोहीम राबवतात। त्यामुळे उद्याच्या परिस्थितीत वसई विरारच्या गरीब कष्टकरी जनतेला कुणी वाली नाही। हीच वसई विरारची दुर्दैवी अवस्था आहे। यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।